हॅलो, अरे पंढरपूरला गेलता म्हण की दर्शन झालं का तुमचं? झालं झालं, लय लांब नंबर होता हो. कस काय? माझा तर दुसराच नंबर होता. नाही, लय उशिरा गेलो त्याच्यामुळे नंबरच उशिरा लागला. कळालं का मुलांनो? एका जणाचं 2 नंबरला दर्शन झालं आणि एक जण उशिरा आल्यामुळे उशिरा दर्शन झालं. हे क्रम आहे. दर्शनाच्या रांगेमध्ये जसा क्रम असतो का नाही, तसंच आज आपल्याला पाहायचं आहे. पान नंबर 44 वरील चित्र दिसायलंय का सगळ्यांना? चित्र दिसलं सगळ्यांना? कोण आहे? खेळाचं मैदान दिसायले बाबा इथं. आणि या मैदानावर जॉन, निखिल, शकील, सोहम, सौरभ हे पळायलेले दिसायलेत. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात पुढं मला तर निखिल दिसायला आहे, नंतर जॉन, नंतर सोहम, नंतर शकील, सगळ्यात पाठीमागं ढिंचाक ढिचाक ढिंचाक ढिचाक दमान यायला सौरभ. तर मग आता ह्या चित्राकडे बघून काही प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. बघा रे, वरील चित्रात पळण्याच्या शर्यतीत एकूण किती मुलं आहेत? 1 2 3 4 5. हे पुस्तकातच दिले 5, बरोबर आहे. मग 5 ही मूल्यवाचक संख्या आहे. 5 ही कशी आहे रे? मूल्यवाचक संख्या. एकदम बरोबर आहे. आता सांगा, पळण्याच्या शर्यतीत सौरभ, हे बघा, सौरभचा क्रमांक कितवा आहे? 5वा, सगळ्यात खट्टाडीचा. 5वा हा क्रमवाचक संख्या आहे, क्रमवाचक शब्द आहे. 5वा हा शब्द कसा आहे? मग क्रमवाचक शब्द आहे. मग आता ह्याच्यामधला पहिला कोण आहे? निखिल. आणि चौथ्या क्रमांकावर कोण आहे? 1 2 3 4. चौथ्या क्रमांकावर आहे शकील. मग इथं लिहायचं निखिल आणि चौथ्या क्रमांकावर कोण आहे? ह्याचं उत्तर काय लिहायचं इथं? शकील. समजलं? किती सोपं होतं रे चित्र, कळालं का नाही? आता हे तुम्ही पळण्याच्या मैदानाचं चित्र बघितल्यानंतर तुम्हाला जर मैदानात पळायला लावलं तर तुमचा नंबर कितवा येईल? मग खूप पळावं लागतंय, त्याच्यासाठी सराव करावा लागतंय. जसं मैदानात पळायचा सराव करावा लागतंय, तसा अभ्यासाचाही तुम्ही सराव करणार का? पहा पुढचा भाग. इथं तर रेल्वे दिसायली. ससा, उंदीर, पुन्हा कोण बसले? मोर. दिसली का रेल्वे? किती जण बसले त्या रेल्वेत? उंदीर, ससा, मोर, सिंह, उंट, हत्ती आणि शेवटी बसलेत वाघोबा. म्हणजे मागून कुणी डब्यात चढू नये म्हणून शेवटच्या डब्यात वाघ बसलाय. मग आता सांगा बरं प्रश्नांची उत्तरं. मोर कितव्या डब्यात आहे? पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या डब्यात आहे. तर इंजिन असतं रे, इंजिनला डबा म्हणत नाहीत, म्हणून इंजिनला सोडायचं. पहिला डब्बा, दुसरा डब्बा, तिसरा डब्बा मोर. कळालं? पुढचा प्रश्न सांगा. पहिल्या डब्यात कोण आहे? मग आता पहिल्या डब्यात कोण आहे? इंजिन म्हणता येते का? नाही. मग कोण आहे पहिला डब्बा? इंजिन जर पहिला डब्बा असता तर तिथं चित्र दिलं असतं कोणाचं तरी, बरोबर आहे का नाही? म्हणजे प्रश्नातच उत्तर सांगितलंय बघा. पहिला डब्बा म्हणजे हे आहे आणि ह्या डब्यात कोण बसले? उंदीर. समजलं? पुढं ससा कितव्या डब्यात? आता बघा इथं दिले. ससा कितव्या डब्यात आहे? पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या. पुढे गेलोत. पहिल्या आणि दुसऱ्या हे लांब लांब का ना? ससा दुसऱ्याच डब्यात आहे. पुढचं 7व्या डब्यात कोण आहे? पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या, 6व्या, 7व्या. 7व्या डब्यात आहे वाघ. समजलं? पुढचं सिंहाच्या डब्याचा क्रमांक कितवा? पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा आणि शेवटचा 7वा. मग सिंहाच्या डब्याचा क्रमांक कितवा? 7वा.
उंटाच्या डब्याच्या नंतरचा डब्बा कितवा? उंट कितव्या नंबरच्या डब्यात आहे? पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या डब्यात. आणि पाचव्या नंतर कोण येतंय? 6वा. म्हणून उंटाच्या डब्याच्या नंतरचा डबा आहे 6वा. हत्तीच्या डब्याच्या आधीचा डबा कितवा? हत्तीच्या डब्याच्या नंतर वाघ आहे, पण आधी विचारलं. आधी कोण आहे? उंट. मग हे उंटाचा डबा कितवा? पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा. म्हणून इथं उत्तर येईल 5वा. समजलं बालमित्रांनो? हे चित्र बघून तुम्हाला उत्तर देता आली? किती सोपी आहेत. ह्या सगळ्या आपण काय शिकलोत? क्रमवाचक संख्या.